नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया अगदी राग कला अगदी तनतन करत घरामध्ये आलेली असते. अधिक म्हणतो, हे बघ खरे तू जरा जास्तच हायपर झाली आणि अजूनही त्या गोष्टीचा तेवढाच विचार करते. एवढं हायपर व्हायची काही गरज नव्हती. असं कसं म्हणतोय चांदेकर, तू काय होत होतं माहितीये तुला? काय सिच्युएशन आहे तिथे? अरे आई काय करत होती? आई काय करायला चालली होती? तू जरा विचार कर. गांभीर्य लक्षात येते का परिस्थितीचं? हो, सगळं काही लक्षात येते. हळू व्यवस्थित सुद्धा सगळं काही मॅनेज होतं आणि हँडल करता येतं. तकतक करून रागराग करून प्रत्येक वेळेला मॅनेज करता येत नाही खरे. अरे वेळेत नसतो गेलो, अगदी 1-2 मिनिटं जरी उशीर झाला असता तर आई लग्न करून मोकळी झाली असती. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? आणि मग सगळ्या गोष्टी आवरायला अवघड गेल्या असत्या. मुळात हा तिढा सोडवायलाच कठीण झाला असता. आणि तू म्हणतोय की उगाच का तकतक करते आणि हायपर होतीये? काय तुला कळतंय का चांदेकर तू काय बोलतोस? यांची ही चर्चा चाललेली असते तेवढ्यात काय सोहम येतो. काय म्हटलीस? काजलचं लग्न मोडलं? आता अद्विक आणि कला सोहमकडे बघणार आणि काहीतरी उत्तर देणार. तेवढ्यात रजनीही आलेली असते, आबाही आलेले असतात. अरे अद्विक काय झालंय, जरा सविस्तर सांगशील का? अरे आम्हाला स्पष्ट सांग, नेमकी तिथे काय घडलंय? हो आजोबा, पण खरे सांगायला लागलेली असते. चांदेकर म्हणतो, आबा प्लीज, ती जरा पॅनिक झालीये, ती जरा सावरली की मी खाली येतो आणि मग तुम्हाला सविस्तर सगळं काही सांगतो. आता सध्या तिला मी आराम करायला वर घेऊन जातो. आबा म्हणतात, हो हो जा, तिला आराम करायला जरा वेळ मिळू दे. आणि दोघेही आता वर निघून गेलेले असतात. काही सांगायच्या आधी अद्विकने कलाला वर घेऊन जातो. रजनी म्हणते, काहीही झालं तरी त्या काजलचं लग्न झालं असतं ना तर एकदाच बरं झालं असतं. आम्ही तरी मोकळे झालो असतो रोजच्या या कटकरीतून, भांडणातून, वादातून. काय का तिचं लग्न झालं नाही देवालाच माहिती. आता रजनी मनातल्या मनात विचार करते आणि ती नाराज झालेली असते. सोहमच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो आणि हसू आलेलं असतं. इकडे मात्र संगीता खूप नाराज असते आणि तिच्याजवळ दिनकर असतो, तोही नाराज असतो. दिनकर म्हणतो, संगे बरोबर म्हणालीस, आज ना उद्या काजीचं लग्न करायचंच आहे, मग तयारी तर करायलाच लागणार आहे ना. तेवढ्यात काय काजल दारात येऊन उभी राहिलेली असते. तिच्या अंगावर डागदागिने घालायला हवेच ना, 4 पैसे काठीशी जमवायलाच हवे. अगदी बरोबर बोलायलीस तू संगे. काजल आता बिचारी पटकन येते आणि संगीताच्या जवळ बसते. आई नको नको विचार करू, इतका विचार करून काही होणार आहे का? माझी सगळी जबाबदारी तायडीने घेतली आहे ना. तायडी म्हणली की सगळं काही व्यवस्थित करेल आणि तुझी जबाबदारी आजपासून माझी. मग तिने शब्द दिलाय त्याप्रमाणे तायडी सगळं करणार. तू काय टेन्शन घेते? आणि हो, माझ्यामुळे ताईचं नाव खराब होईल, काही अडचण येतील असं मी काही वागणार नाहीये. अगदी मी सांभाळून आणि व्यवस्थित असा राहण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बरं आई. काजल म्हणते, तुमच्या दोघांचं नाव खराब होईल, तुम्हाला वाईट वाटेल, खाली बघायला लागणार, अपमान होईल, असं काही एक वागणार नाहीये मी यापुढे. विश्वास ठेव माझ्यावर. काजल आता संगीताचा हातात घेते आणि म्हणते, बघ तुला वचन देतेय, इथून पुढे प्रत्येक पाऊल अगदी सांभाळून टाकेन. तुला आणि बाबांना काही एक त्रास होणार नाही असंच मी वागेन. प्रत्येक पाऊल सांभाळून टाकलं की काही चूक होणारच नाही आणि विचार करून वागायचाही प्रयत्न करणार. तू आधी विचार करायचा. डोक्यात जे विचार चालली ना ते थांबव बरं. विचार करून करून अगदी वेडी होशील. आई प्लीज माझ्याशी काहीतरी बोल आणि विचार करायचा आधी थांबव बरं. या सगळ्याचा त्रास होईल, तू विचार करायचा थांबव ना प्लीज. संगीताने काजलला जवळ घेतलेलं असतं आणि प्रेमाने अगदी तिला मिठी मारलेली असते. ही सुद्धा तेवढीच अगदी बिलकते आपल्या आईला. दिनकरच्या डोळ्यात मात्र आता पाणी आलेलं असतं ह्या दोघींचाही इमोशनल ड्रामा बघून. आय एम रिअली सॉरी, मी आता काहीही त्रास देणार नाही. तुला त्रास होईल ना असं मी मुळात वागणारच नाहीये. अद्विक आता कलाला वर घेऊन येतो आणि रिलॅक्स असं तिला बसायला लावतो. शांत बस बरं. पाणी आणलेलं असतं आणि पाणी तिला देतो. नको विचार करू कुठच्या गोष्टींचा, अगदी शांत डोकं ठेव. तू म्हणालीस ना की काजलची जबाबदारी तू घेणार आणि मला पूर्ण खात्री आहे तू ती जबाबदारी अगदी व्यवस्थित अशी पार पाडशील, काही एक चूक न करता. त्यामुळे टेन्शन घेऊ नको ग, अगदी रिलॅक्स राहा. चांदेकर, या सगळ्यामध्ये तुझी साथ हवी आहे मला. तू साथ दिल्याशिवाय मी काही करू शकत नाही. ऑफकोर्स, अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नको. सगळ्या प्रकरणात मी आहे की. थँक्यू चांदेकर. आबा आता हॉलमध्ये असतात आणि आबाचं काहीतरी चाललेलं असतं. तेवढ्यात काय काउन्सिलरचा फोन येतो. काय आबा साहेब, काय चाललंय? तुम्ही आधी सांगा आमच्या मुलांचं काय चाललंय. अहो आबा, काही कळवतच नाही ते, म्हणून तो फोन लावलाय ना मी. कसं आहे ना आबासाहेब, माझ्याकडे वेगळं व्हायचं या निर्णयाने आलेली जोडपी 6 महिन्यांचा कालावधी दिलेला असतो. मध्येच काहीतरी निर्णय घेतात आणि मोकळे होतात. 6 महिने सुद्धा लागत नाही निर्णयावर पोहोचायला. काही एक निर्णय तो घेऊन ते मोकळे झालेले असतात. तुमचं जोडपं त्यांचा कालावधी संपला तरीही कुठचा निर्णय वगैरे काही घेतला नाही आणि काही सांगायला बोलायला तयारच नाही हो.
म्हणून त्यांच्या आधी मलाच टेन्शन आलंय. असं काय झालंय हे पहिल्यांदीच? काही निर्णय द्यायला हवाय ना त्यांनी. आबासाहेब, तुम्हाला कसं वाटतंय? असं तर वाशीकर साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी बघतोय ना काय ते आणि काय करायचं ते. तुम्ही काय बघणार आता? हो 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 आबासाहेब, खरं तर तुम्हीच बघणार. बघा बघा आणि काय ते मला सांगा बरं फोन करून. आबासाहेब, तुम्ही काम करता का? त्यांना धक्का द्या, धक्का. हो हो करतो, मला काय करायचंय ना ते करतो, बरोबर करतो मी. फोन आता बंद झालेला असतो आणि वाशीकर म्हणतो, आमच्या आयुष्याला मात्र कोणी धक्का देत नाही. आम्ही आहे तिथेच आहे. धक्का तरी द्यायला हवा होता ना. नेमकी काय होणार, काय करणार, मला काही कळतच नाहीये. इकडे आता आबा सुवर्णाला आवाज द्यायला लागलेले असतात. सुवर्णा आता घाईघाईने आलेली असते. अद्विक आणि कला, तुम्हाला लवकर आबांनी बोलवलंय खाली, अगदी घाईघाईने. काय झालंय सुवर्णा? मला काय माहित नाही, पण तुम्हाला बोलवायला लावलंय आणि म्हणून तुम्हाला बोलवायला आलीये मी. काय झालं असेल ना आबाला चिडायला? कला म्हणते, अरे खाली जाऊन बघू, त्याच्याशिवाय कसं कळणार आहे. चल चल. दोघेही आता घाईघाईने खाली आलेले असतात की आबाला नेमकी काय झालंय चिडायला. कला म्हणते, आजोबा काय झालंय? आबा म्हणतात, काय झालं? वर तोंड करून मला इशारायला लागली वय. तुम्ही मला सांगा काय झालंय. अद्विक म्हणतो, आबा आम्ही काय केलंय? आबा म्हणतात, काही केलं नाही, काहीतरी करा असंच मला सांगायचंय. आबा म्हणतात, वाशीकरांचा फोन आला होता, काय झालं काय नाही ते कळवणार होता ना, मग कळवलं का त्यांना? त्याला म्हणते, आजोबा आम्ही. अद्विक म्हणतो, आम्ही कळवणारच होतो, पण. आबा म्हणतात, पण काय? सगळा पोरखेळ वाटला का रे? तुम्हाला वाटलं तर निर्णय द्यायचा, नाही वाटलं तर निर्णय नाही द्यायचा. समोरच्याला उद्योगधंदे कामं नसतात का? संसार म्हणजे पत्त्याचा खेळ वाटला का? मनात आला मोडला, मनात आला परत सुरू केला. अरे तो संसार आहे, संसार. वाशीकर तुम्हाला एक एक गोष्ट करून बघायला लावत होते, तुम्ही केली का? मग तो टाइमपास होतो का सगळा? आबा आता खूप चिडलेले असतात अद्विक आणि कलावर. काहीतरी निर्णय देऊन मोकळा होणार आहे. रोज काय ते भिजत घोंगडे ठेवलंय. आबा खूपच बोलतात. कला म्हणते, आबा आम्ही एक निर्णय घेतलाय आणि फायनल त्या निर्णयावर पोहोचलोय आम्ही. मला आता अद्विक शिवाय आयुष्य काढायचंच नाहीये, माझं ठरलंय. आम्ही दोघं एकमेकांसोबत आयुष्य घालवणार अगदी आनंदाने आणि हा आमचा फुल अँड फायनल निर्णय आहे. आता दोघेही एकाच वेळा म्हणलेले असतात. असा काय आनंद झालेला असतो की आबांना आकाश पाताळ एक झालेलं असतं हा निर्णय ऐकून. फायनली निदान कला आणि अद्विकचा तरी संसार होतोय ना, या गोष्टीचं खूप समाधान वाटत असतं आबांना. बा अगदी आनंदाने दोघांनाही जवळ घेतात आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते. वा 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 वा, बाजी मारली की. बा आता म्हणतात, चला हात पुढे करा. दोघांचाही हात एकमेकांच्या हातात दिलेला असतो आणि अभिनंदन असं आबा म्हणतात. खूप आनंद झालेला असतो कला, अद्विक आणि आबाला. आता चांदेकर लाजलेला असतो. आबा जरा आलो आम्ही, एकच मिनिट, आणि तिथून पटकन पळून गेलेला असतो. कला आणि अद्विक आता एकमेकांकडे बघत असतात आणि कला मनातल्या मनात म्हणते, याला माझ्या बरोबर राहायचंय, हा माझ्याशी नीट बोलतही नाही आणि वागळंही वेगळंच त्याचं. नेमकी काय चाललंय याचं कळतच नाहीये चांदेकरचं. किती सांभाळून वागतोय हा चांदेकर, किती ऑकवर्ड असल्यासारखं वागतोय हा. नेमकी काय चाललंय त्याचं त्याला माहिती. अद्विक म्हणतो, हिच्याशी नॉर्मली वागायला मला खरंच ऑकवर्डच वाटतंय, पण ती तरी कुठे नॉर्मल वागतीये, तीही माझ्याशी तशीच वागतीये की. मी सुद्धा परक्यासारखीच वागतीये का चांदेकर सोबत? चांदेकर म्हणतो, कन्फर्म परक्यासारखीच वागते ती माझ्यासोबत. रोज किती धिंगाणा, किती बडबड करत असते, काय ते आज काय परक्यासारखी नवीनच या रूम मध्ये आल्यासारखी वागतीये. बिंदास अशी भांडत असते, गोंधळ असतो, आरडाओरडा. आज एकाच रूम मध्ये असून इतकी भयान शांतता पसरलीये की बापरे. अद्विक म्हणतो, स्ट्रेंजर असल्यासारखी काय वागतीये. कला पटकन म्हणते, मग काय करायचं आता? तो म्हणतो, काय म्हटलीस? नाही नाही, कुठे काय म्हणले मी? बोललीस ना ग आता काहीतरी, मग बोल की. हो नाही नाही, तुला सांगू का कसं बोलू, काय करू, मला तेच कळत नाहीये रे. अगदी अवघडल्यासारखं होतंय मला. तुझ्याशी बोलायला आहे ना जरा वेगळं वाटतंय मला. वेगळं म्हणजे ऑकवर्ड? हो हो, अरे तेच. ऍक्च्युली मलाही तुझ्यासारखंच वाटतंय, अगदी ऑकवर्ड फील होतंय तुझ्याशी बोलताना. तसं मी किती फ्रँकली माणूस आहे, पण आज काही एक्सप्रेस करताच येत नाहीये. नेमकी काय होतंय, कसं होतंय, मी तुझ्याशी का असं वागतोय ना, मला कळतच नाहीये. एक्झॅक्टली दोघांची एकच अवस्था झालीये का? कला म्हणते, चांदेकर आपण दोघं एकमेकांना समजून घेण्यात कुठे कमी पडतोय का ग? आता पटकन तो उठलेला असतो आणि जरा जवळ येतो. तू कशाला टेन्शन घेतीये, आपण दोघं मिळून काहीतरी सोल्युशन काढू की यावर. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं, फक्त शांत डोक्याने ते विचार करून काढायचं असतं. टेन्शन घेऊ नको बरं तू. पण ते कसं काढणार आहे सोल्युशन? अरे आपण दोघं एकमेकांना ऑकवर्ड वाटणार नाही असं वागूया की. आता ती हसायला लागलेली असते. दोघंही म्हणतात चालेल आणि चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. एकमेकांना टाळी देतात आणि गुड नाईट असं म्हणतात. कला आणि अद्विक दोघंही आता झोपण्याचा प्रयत्न करत असतात. कलाला आता त्याच्याबरोबर घातलेले आनंदाचे क्षण आठवायला लागलेले असतात. डिवोर्स पेपर फाडले, दोघं कसे जवळ आले, ते सगळं काही कलाला आठवत असतं आणि चेहऱ्यावर गोड असं हसू असतं. दोघांनाही काय होतं कळत नसतं. एकमेकांकडे परत उठून बघतात आणि गुड नाईट असं करतात.
झोप मात्र कोणाला येत नसते. मनात वेगवेगळे विचार हे चालायला लागलेले असतात. कला आता उठते आणि पटकन म्हणते, चांदेकर. तो एका मिनिटात उठतो. काय? त्या दिवशी मला झोप येत नव्हती, तू माझ्याजवळ झोपला, तुझा हात पकडून मी झोपली होती. त्या दिवशीपासून दोघांमध्ये ऑकवर्डनेस आलाय का? खरं सांग. नाही ग, असं काही नाहीये. तेव्हापासून नाही, पण एक्झॅक्टली कधीपासून ते माझ्या लक्षात येत नाहीये. पण ऑकवर्डनेस आलाय हे मात्र नक्की आहे. तू मला सांग बरं, तुझ्या डोक्यात खूप विचार चाललेले असतील, खूप टेन्शन असेल, तेव्हा तू काय करतो? लगेच झोप लागते का तुला? नाही ग, कसली लगेच झोप लागतीये? मलाही तुझ्यासारखं होतं, अजिबात चटकन झोप लागत नाही. पण तुला माहितीये का, एखादी आवडीची, हक्काची, आपली, हवी अशी व्यक्ती जर माझ्याजवळ झोपली तर मला चटकन झोप लागते बघ. व्हायचं का असं? परीक्षेचं टेन्शन असलं की मला सुद्धा असंच व्हायचं. अरे चांदेकर, तुला आठवतंय का, त्या दिवशी मला झोप लागत नव्हती, तुझा हात पकडून मी झोपली आणि चटकन झोप लागली की मला. त्या दिवशी तुझा हात हातात घेतला आणि मला अशी चटकन झोप लागली. माहितीये का? कारण माझ्या आवडीच्या, हक्काच्या आणि विश्वासाच्या माणसाला जवळ घेऊन झोपली होती ना, म्हणून अगदी बिनधास्त अशी झोप लागली बघ. आता अद्विक कलाकडे बघत असतो आणि कला अद्विककडे बघून हसत असते. अद्विक म्हणतो, आजकाल जरा जास्तच कौतुक करायला लागली का ग माझं? मी जेव्हा एकटा असतो, आजारी असतो, हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा माझ्या बाजूला बसलेली होती ना, तेव्हा मात्र मला खूप शांत अशी झोप लागायची, कारण तू माझ्या जवळ असायची ना, म्हणून. दोघंही छान अशा गप्पा मारत असतात, ऑकवर्डनेस कमी करण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांकडे बघतात, एकमेकांना काय वाटतंय ते सगळं काही सांगत असतात. छान त्यांच्यामध्ये बॉन्ड निर्माण होत असतो. लाजतही असतात, हसतही असतात आणि गप्पा मारून एकमेकांना काय वाटतं एकमेकांविषयी ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. हळूहळू त्यांच्या नात्यामध्ये छान असे बदल व्हायला लागलेले असतात आणि पॉझिटिव्ह असा विचार करून दोघं एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतात. अधिक म्हणतो, ठीक आहे, गुड नाईट, भेटू उद्या. आणि दोघंही झोपण्याचा प्रयत्न करतात. झोप काय लागत नसते. कला झोपायचा प्रयत्न करते, परत अद्विकला चोरून बघायला उठलेलीच असते. कला आता उठते आणि अद्विकला म्हणते, तू माझ्याजवळ येऊन झोपला तरी चालणार आहे, येऊन झोप माझ्याजवळ. कसं आहे ना, अवघड प्रसंगाला सामोरं जायचंय, अगदी हिमतीने लढायचंय म्हणल्यावर झोप तर शांत लागली पाहिजे ना. तू माझ्या बाजूला असला किंवा मी तुझ्या बाजूला असले की शांत अशी झोप लागणार एकमेकांना. आता लाजत असते आणि अद्विकला तिच्याजवळ झोपायला बोलवत असते. एकत्र असणं खूप गरजेचं आहे रे. अद्विक येतो आणि कलाच्या बाजूला झोपतो. कला खूप आनंद झालेला असतो आणि अद्विकला सुद्धा. दोघेही एकमेकांकडे एकटक असे बघत असतात आणि चेहऱ्यावर खूप असा आनंद असतो. कला आता झोपण्याचा प्रयत्न करत असते. अद्विक हळूच तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. ती पटकन डोळे उघडते, हा हात परत माघारी घेतो. अद्विक म्हणतो, आज मी तुझा हात धरून झोपलं तर चालेल का? कला आता हसायला लागलेली असते. कला आता अद्विक आता कलाचा हात पकडतो आणि स्वतःजवळ घेऊन झोपलेला असतो. कला म्हणते, काय होतंय असं? आज याने माझा हात पकडलाय, काहीतरी वेगळंच व्हायला लागलंय मला. अद्विक म्हणतो, हिचा हात धरल्यावर जरा बरं वाटतंय, शांत वाटतंय मला. हा जो ऑकवर्डनेस आहे ना, तो कमी झाला पाहिजे, म्हणजे सगळं काही छान होणार. नातं मनासारखं जपता येईल ना मला. आता कलाच्याही मनात तेच चाललेलं असतं, नातं मनासारखं जपायचंय. नातं मनासारखं जपायचं म्हणजेच प्रेम का? कला म्हणते, बापरे, म्हणजे मला चांदेकरवर प्रेम बीम झालं की काय? कला म्हणते, म्हणजे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि तोंडाला हात लावलेला असतो, कारण तिला आश्चर्य वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फ्रेश आणि खूप आनंदी असतो अद्विक आणि छान असा तयार झालेला असतो. कलाही तिथेच असते आणि चोरून चोरून अद्विकला बघत असते. अद्विक आता त्याचा रुमाल शोधत असतो. कला पटकन कपाटातून रुमाल घेते आणि त्याला देते. अद्विक कलाला म्हणतो, जाऊन येतो मग वाशीकर सरांकडे, त्यांना सांगतो की आपली फाईल क्लोज करा. चालेल ना ग तुला? हो, हे काय विचारणं झालंय का रे? काय विचारतोय आता? तू लाजतीयस? चल, मी काय लाजत बिजत नाही. अरे तू किती खुश दिसतोय ते बघ की. माझं लाजणं दिसतंय आणि तू किती खुश आहे, तुझ्या चेहऱ्यावर काय आनंद आहे तो बघ की. पटकन अद्विक तिथून निघून गेलेला असतो आणि कलाही पटकन कपाटामध्ये काहीतरी शोधण्याचं नाटक करते. पटकन बाहेर येते आणि चालत चाललेला असतो अद्विक त्याच्याकडे बघत असते अगदी डोळे भरून. इकडे आता काउन्सिलरकडे अद्विक येणार असतो आणि काउन्सिलरचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. थोड्यात काय अद्विक येतो आणि जोरात दरवाजा उघडून म्हणतो, येऊ का सर? या 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 चांदेकर सर, काय चाललंय? काय ठरवलंय तुम्ही? काही निर्णय घेतला की नाही? म्हणजे कसं आहे ना, तुम्ही काय ठरवलंय? एकत्र आयुष्य घालवणार, सहकुटुंब सहपरिवार की एकटा जीव सदाशिव? काय करणारे नेमके चांदेकर, सांगून टाका हो. सर, सहकुटुंब सहपरिवार आयुष्य घालवायचंय असा फायनल निर्णय घेतलाय आम्ही. तो काउन्सिलर म्हणतो, बापरे बापरे, काय झालं सर? अहो चांदेकर, आनंद आनंद. कसं आहे ना, समोरचा क्लायंट जेव्हा असा छान असा निर्णय घेतो तेव्हा भयानक असा आनंद होतो. मग काउन्सिलर असल्याचा अभिमान वाटतो. मी काहीतरी पॉझिटिव्ह घडवलं. कसं आहे माहितीये तुम्हाला चांदेकर, तुमच्यातला जो डिवोर्स नावाचा पेपर होता, म्हणजे ते अडसर,
ते दूर झालं तर फायनली चांगली गोष्ट झाली बरं. अधिक म्हणतो त्या पेपरमुळेच आम्हाला दोघांना काय हवंय ते कळलं आणि स्पेशली थँक्यू तुम्हाला म्हणायचंय. तुमच्यामुळे सगळे काही गैरसमज दूर झाले आणि फायनली एकत्र राहण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. थँक्यू सर. एक विचारायचंय मला, सगळं काही चाललंय ते मिसेस चांदेकर यांच्या सहमतीने होतंय की तुमचं एकट्याच चाललंय, जबरदस्ती वगैरे? नाही 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 नाही, सगळं काही तिचंच म्हणणं आहे आणि तिचीच संमती आहे. पण महत्वाचं काय माहितीये का सर, माझ्या मनातल्या भावना मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नाही. एक ऑकवर्डनेस होतोय हो. काही स्पष्ट बोलायला गेलो की काहीतरी वेगळी फिलिंग येते आणि मग मी शांत बसतो. अजून म्हणतो सर, कम्युनिकेशन आहे हो आमच्यात, पण माझ्या मनातल्या ज्या भावना आहे, मला तिच्याविषयी काय वाटतंय, मनात नेमकी काय चाललंय हे तिला कसं सांगायचंय ना मला कळतच नाहीये. माझी अशी घालमेल होते आणि मग काय सांगू आणि काय नाही मला कळतच नाही. म्हणजे सुचत नाही हो. ती समोर आली की मला गप्प बसायला होतं. मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगतोय. म्हणजे तू मुवमेंट अगदी स्पेशल असायला हवा. बरोबर आहे ना सर? कप्पाळ माझं काय स्पेशल असायला हवं. आता हा काउन्सिलर मनातल्या मनात म्हणतो, सर तुम्ही काही बोललात का? नाही नाही नाही, सांगा तुम्हाला काय सांगायचंय सांगा की. बायकांची भावना असते ना त्याला हात घालायचा. म्हणजे काय, असं काहीतरी गिफ्ट वगैरे द्यायचं? एक्झॅक्टली काय हो सर, मला काही सुचत नाही. जरा स्पष्ट सांगता का, काय गिफ्ट द्यायचं मी? काउन्सिलर म्हणतो, कसं आहे ना चांदेकर साहेब, भावना तुमच्या, गिफ्ट तुमचं, बायको तुमची, देणार तुम्ही. मग मी कसं सांगणार काय कसं द्यायचं तुमच्या बायकोला? ओके 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 सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बरोबर सुचवतो आणि मला काय हवंय किंवा तिला काय दिल्यावर छान वाटेल ते गिफ्ट मी सुचवून तिला देतो म्हणजे देतोच. आता कसं बरोबर बोललात. त्याला काहीतरी काम करत असते बेडरूम मध्ये, तेवढ्याच संगीताचा फोन येतो. आईचा फोन. एवढ्या सकाळी सकाळी कला पटकन फोन उचलते. बोल ग आई, बरी आहेस का तू? हो कले, मी बरी आहे. तू कशी आहे? मी पण बरी आहे. काय ग एवढ्या सकाळी सकाळी फोन लावला? आपल्या शेजारी ते जेठार राहतात ना? हो, त्यांचं काय झालंय बोल की. त्यांची लेक ग, तुझी मैत्रीण, रात्री तिचा काडीमोड झाला ग. आई काय सांगतेय तू? हो कले. कस काय आणि कधी झाला काय माहित बाई. कसं झालं काय झालं त्यांचं त्यांना माहिती. नाही बाई, विचारायला गेले आणि मी जाणार बी नाही. संगीता जरा दबकत तिला म्हणते, मलाही विचारायचं होतं, तुझे आणि जावई बापूंचे 6 महिने पूर्ण होतील ना ग? तुम्ही दोघांनी काय ठरवलंय? आई, आम्ही दोघांनी एकत्र आयुष्य घालवायचं असं ठरवलंय. एकत्र आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतलाय. संगीता म्हणते, हो. संगीताला लवकर कळतच नाही. खूप आनंद झालेला असतो संगीताला हे ऐकून. हेच तिला ऐकायचं असतं. परत बोल की, काय बोलली मला कळालंच नाही ग कले. त्या स्वतःला चिमटा काढून बघत असते, मी जे ऐकलंय ते खरं आहे की मी स्वप्न वगैरे बघतीये. त्याला म्हणते, अगं हो आई, तू ऐकलंय ना, अगदी बरोबर आहे. चांदेकरने आणि मी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. दोघांना एकमेकांशिवाय करमणार नाही किंवा आम्ही राहू शकत नाही. त्यामुळे काहीही झालं कसंही झालं, आम्हाला दोघांना एकत्र असं आयुष्य काढायचे, तेही आनंदात आणि सुखी संसार करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. संगीताला काय तो आनंद झालेला असतो. बिचारीचा आनंद अगदी गगनात मावत नसतो. कला आणि अद्विकचा संसार व्यवस्थित व्हावा यासाठी धडपड करत असते. रात्रंदिवस तिला यांचीच काळजी लागलेली असते. खूप आनंद झालेला असतो. तुझ्या तोंडात पेढ, लाडू, गूळ, साखर सगळे गोड पदार्थ जगातले पडावेत. काय निरोप दिला, काय बातमी दिली गोड मला. बरं, सगळं काही छान झालंय आणि निर्णय सुद्धा खूप छान घेतलाय. कसं आहे ना कला, आता हे जावई बापूंना अगदी स्पष्ट सांगून टाक. वरवरच सांगू नको. स्पष्ट आणि ठामपणे तुला काय वाटतंय ना जावई बापूंविषयी ते सांगूनच टाक. बरं आई, अगं तेच करायचं, पण त्याला सांगू कशी आणि ठामपणे स्पष्ट सांगू तर नेमकी करू तरी काय मी? गीतामध्ये हाय का आता? कला, जावई बापूंना काय सांगायचं, काय बोलायचं किंवा त्यांच्याशी काय तुला गिफ्ट वगैरे द्यायचं, कसा संवाद साधायचा हे पण मीच सांगू? असं कसं ग कला, तुझं तू ठरव की. जावई बापूंना तुमच्यामध्ये काय ते सरप्राईज म्हणतात, काय द्यायचंय ते दे, गिफ्ट बिपट दे, सगळंच कसं मी सांगू ग? तुझं तू ठरव की. बरं आई, माझं मी ठरवते. फोन आता ठेवलेला असतो. संगीताला कमालीचा आनंद झालेला असतो. अगदी काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था झालेली असते. एक तर तिला काजलचं टेन्शन असतं, त्या टेन्शनमध्येच यांचेही 6 महिने पूर्ण झालेले असतात. संगीताला आता टेन्शन आलेलं असतं. 2 मुलींचा विचार मी काय करू. एका मुलीचा विचार फुल आणि फायनल लागलेला असतो. कलाने निर्णय दिलेला असतो की मला अद्विक बरोबरच पूर्ण आयुष्य घालवायचंय आणि सुखाने संसार करून दाखवायचाय. फोन बंद झाल्या लगेच संगीता म्हणते, अंबाबाई तूच पावली ग. तू आशीर्वाद दिलाय माझ्या लेक जावयाला, म्हणून त्यांनी योग्य तो निर्णय घेतलाय आणि संसार करायचा अशा या विचारावरती येऊन थांबलेत. अंबाबाई तुझीच कृपा ग सगळी. हात जोडून ती अंबाबाईचे आभार मानत असते आणि तिची आनंदाने असे हात जोडून विनंतीही करत असते की असा सुखाने संसार होऊ दे माझ्या लेक जावयाचा.
संगीताला बिचारीला खूप असा आनंद झालेला असतो, कारण कला आणि अद्विक यांच्याविषयी वेगळंच काही तिला वाटत असतं आणि कला खूप समजून घेत असते नेहमी संगीताला. इकडे आता कला सुद्धा विचार करायला लागलेली असते की स्पेशल मी काय करू, चांदेकर साठी नेमकी मी काय करू. हिलाही प्रश्न पडलेला असतो, काहीतरी करायला लागणार, पण आता मी करू तरी काय तिला सुचतच नसतं. कला असं सोफ्यावर बसलेली असते, मी काय करू याच्यासाठी, काय करू काय करू काय करू, अगदी बारीक असा विचार करायला लागलेली असते. तेवढ्यात काय तिला काहीतरी सुचतं. आयडिया सुचली की ही गोष्ट आणि मी ही गोष्ट करणार, याच्याने चांदेकरला नक्कीच आनंद होणार. इकडे आता चांदेकर सुद्धा विचार करत असतो की कलासाठी नेमकी काय करायचं, त्याच्याने तिला आनंद मिळणार आणि त्याची संवाद साधता येणार किंवा ऑकवर्डनेस मला कमी होईल असं वाटेल. आता अद्विक आणि कला दोघेही विचार करत असतात, काही झालं तरी तिला सरप्राईज द्यायचं आणि ती म्हणत असते काही झालं तरी त्याला सरप्राईज द्यायचं. दोघांचाही एकमेकांना ऑकवर्डनेस कमी करण्यासाठी धडपड चाललेली असते. कसं काय करायचं यावर त्यांचा विचार चाललेला असतो. आता गिफ्ट जरी द्यायचं तर कोणतं द्यायचं यावर त्यांचा विचार चाललेला असतो. आता बघूया एकमेकांसाठी गिफ्ट काय देतात आणि कसं काय करतात. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. इकडे आता रोहिणी आणि राहुल विचार करत असतात, इतक्या सहजासहजी काय त्या प्रॉपर्टी पेपरवर सगळ्यांच्या सह्या मिळणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागणार आणि वेगळा प्लॅनिंग करून मग त्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या घ्यायला लागणार. सहजासहजी राहुल आपल्याला काही एक मिळणार नाहीये. हो ग मामा, माहितीये मला, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न तर नक्कीच करायला लागणार. इकडे आता कलाही घाईघाईने बाहेर चाललेली असते. अद्विक तर अगदी धावत पळतच आलेला असतो, तिच्या अंगावर येऊन धडकतो. अगं तू काय करतेस हे? ती म्हणते, अरे तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुला काय सांगायचंय ना, त्याही पेक्षा मला तुला महत्वाचं सांगायचंय. कला म्हणते, तुला जे सांगायचंय ना त्याच्यापेक्षा महत्वाचं माझं आहे आणि सध्या तुला माझं म्हणणं ऐकून घ्यायला लागणार आहे. आणि चांदेकर, मला जे सांगायचंय दाखवायचंय ते बघितलं ऐकलं की तू म्हणशील, अरे बापरे, आज मला कळालं माझ्यापेक्षा सुद्धा कुणीतरी ग्रेट आहे. इम्पॉसिबल, माझ्यापेक्षा कुणीही ग्रेट नाहीये. कला म्हणते, त्यापेक्षा आपण एकत्रच बोलायचं का, म्हणजे कोण ग्रेट हा प्रश्नच उरणार नाही. दोघेही एकाच वेळेला म्हणतात, आपण दोघे पुन्हा लग्न करतोय. कला आता लाजून पटकन तिथून चाललेली असते. तिच्या हातामध्ये ताट असतं फुलांचं. अद्विक तिला पडता पडता सावरतो आणि सगळी काही फुलं दोघांच्याच अंगावर आलेली असतात. दोघं आता एकमेकांना सावरत असतात आणि एकमेकांकडे बघण्यात अगदी मग्न झालेली असतात. आता बघूया दोघांनी जो निर्णय घेतलाय तो कसा आणि काय ते सक्सेस करतात आणि सगळ्यांना तो निर्णय आवडणार का. आता बघूया त्यांच्या लग्नाची परत बोलणी होणार का आणि लग्न होणार का. या सगळ्या काही गोष्टी आनंदाने आपल्याला बघायच्या असतील तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.